मुठाळसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा। एरवी जंगलात आढळणाऱ्या बिबट्यानं आता भर वस्तीमध्ये एंट्री करत अनेकांची पळताभुई थोडी केली आहे। बिबट्याच्या भीतीपोटी लोक कुठं रात्र जागून काढतायत तर कुठं शाळांना सुट्टी देण्याची वेळ येते। या बिबट्यांना रोखायचं कसं हीच सध्या राज्यासमोरची मोठी समस्या बनली आहे। गावातल्या पारापासून ते विधिमंडळाच्या सभागृहापर्यंत चर्चा आहे ती बिबट्याचीच। बिबट्यांना बंदोबस्त करणाऱ्यांसाठी कल्ला करणाऱ्यांची आणि सल्ला देणाऱ्यांची काही कमी नाही। पाहूया अधिवेशनात रंगलेल्या बिबट्याबाजीचा हा स्पेशल रिपोर्ट। किमान 12 फुटाचं कंपाऊंड केलं पाहिजे आणि त्यांना काय तुम्हाला शेळ्या सोडायच्या का नीलगाय सोडायची का हरणं सोडायची का काळवी सोडायची ही जंगलामध्ये सोडली पाहिजे। आता 1 कोटीपेक्षा जास्त रक्कमेचे जे आता शेळ्या मेंढी काय जे असेल ते तिकडे सोडणार आहे। किती दिवस चालणार आहे ते, किती दिवस राहणार आहे? कुणी बिबट्याच्या वेशात अधिवेशनात येतोय तर कुणी बिबट्याला अटकाव कसा करायचा याचे सल्ले देतोय। राज्यभरात अनेक भागात लोकांना सडोकी पळो करून सोडणारा बिबट्या नागपूर अधिवेशनात सुद्धा चांगलाच गाजतोय। बिबट्याच्या धुमाकुळानं सर्वाधिक बेजार झालेत ते जुन्नरचे नागरिक। त्याचंच गांभीर्य अधोरेखित करण्यासाठी जुन्नरचे शिवसेनेचे आमदार शरद सोनवणे यांनी थेट बिबट्याचाच वेश परिधान करून अधिवेशनात एंट्री घेतली आणि त्याच वेशात ते सरळ सभागृहातही जाऊन बसले। 3 महिन्याच्या आतमध्ये आपण 2000 बिबटे राहतील असे रेस्क्यू सेंटर बनवा। 1000 मध्ये मादी, 1000च्या पिंजऱ्यामध्ये मादी आणि 1000 मध्ये नर, जेणेकरून नसबंदीचा पण विषय मिटेल। आणि वाईल्ड लाईफ वाल्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही या सगळ्या लोकांना सांभाळण्याचे तुम्हाला आम्ही पैसे देतो, त्यांची तजवीज आम्ही करू, त्यांचं हॉस्पिटल आम्ही बांधू। तातडीने शासनाने हे अधिवेशन संपायच्या अगोदर कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 रेस्क्यू सेंटर, एक जुन्नर तालुक्यामध्ये आणि एक अहिल्यानगरमध्ये बनवावं। सध्या बिबट्यांना कसं आवरायचं याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे। सरकारला आता सल्ला देण्यासाठी आमदारांनीच पुढाकार घेतलाय आणि बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी एकापेक्षा एक नामी उपाय सुचवले। संजय गायकवाडांचा सल्ला ऐकाल तर चाटच पडाल। हे जे वाईल्ड लाईफ मधले किंवा प्रादेशिक जंगलामधले हे प्राणी जे बाहेर आले या जंगलांमध्ये यांना घातलं पाहिजे आणि त्याला किमान 12 फुटाचं कंपाऊंड केलं पाहिजे आणि त्या कंपाऊंडला वरून तार कंपाऊंड केलं पाहिजे, म्हणजे वॉल आणि तार कंपाऊंड, जेणेकरून ते त्याच्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडणार नाही, मानवी वस्तीत घुसणार नाही। आणि त्यांना काय तुम्हाला शेळ्या सोडायच्या का नीलगाय सोडायची का हरणं सोडायची का काळवी सोडायची ही जंगलामध्ये सोडली पाहिजे। जेव्हा त्यांना जंगलामध्ये त्यांना खाद्य मिळेल तर ते मानवी वस्तीकडे पडणार नाही। पण विरोधकच काय, शिवसेनेच्या आमदारांना सुद्धा गायकवाडांचा हा सल्ला काही पचनी पडलेला दिसत नाहीये। आज तुम्ही म्हणता की शेळ्या सोडणार, शेळ्या सोडून होणार नाही का? शेळ्या मुळात हे लोक जंगलातच राहत नाही। ही लोक जी राहतात ही सर्व राहतात उसाच्या आणि आमच्या घराजवळ, जंगलाचा प्रश्नच राहत नाहीये। त्यामुळे ही काय तज्ञ लोकांचे आदरणीय मंत्री महोदयांचे सल्ले देतात। त्या सर्व सचिवांना माझी विनंती आहे, आपण मुंबईमध्ये राहता, फ्लॅटमध्ये राहता, आपण सिक्युरिटीमध्ये राहता, तुम्हाला ग्रामीणची अवस्था माहीत नाही, तुम्हाला जनतेची अडचण माहीत नाही। आणि मला आश्चर्य वाटते की मंत्री वेगवेगळे शोध घेत आहेत। आता मंत्र्यांनी सांगितलं काय बिबटे आम्ही आफ्रिकेला पाठवू। अरे आफ्रिकेला बिबटे पाठवण्याचा खर्चामध्ये तुम्ही इकडे उपाययोजना करा ना, काय होत नाहीये। आणि ही किती वर्ष हे चालणार आहेत, किती लोकांचे जीव जाणार आहेत। आता 1 कोटीपेक्षा जास्त रक्कमेचे ते आता शेळ्या मेंढी काय जे असेल ते तिकडे सोडणार आहे। किती दिवस चालणार आहे ते, किती दिवस राहणार आहे? तर भाजपचे आमदार आशिष जयस्वाल यांनी एक वेगळा सल्ला दिलाय। टायगरची टेरिटोरियल फाईटमध्ये टायगरची डेथ होत आहे आणि या सर्व परिस्थितीमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये ग्रासलँड डेव्हलप करणे, हर्बिव्हरची संख्या वाढवणे, जर वाघ आणि बिबट वाढला असेल तर त्यांना लागणारा जो खाद्य आहे त्याची देखील संख्या वाढली पाहिजे। आता लोकसंख्या नियंत्रण कशी आणावी, म्हणजे
वाघाची आणि बिबटची संख्या कशी नियंत्रणात आणावी हा देखील एक गंभीर प्रश्न आहे. या संदर्भामध्ये केंद्र शासनाशी राज्य शासनाची चर्चा सुरू आहे. लोकप्रतिनिधी करत असलेल्या चर्चेचा बिबट्यांना मात्र थांगपत्ता नाहीये. नागपूरसह राज्यातल्या अनेक भागात त्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. बीडमधल्या आष्टी तालुक्यातल्या डोईठाण धामणगावमध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला, त्यामुळे गावकरी भयभीत झाले. येवल्यात रस्त्यालगत लपून बसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागानं पिंजरा लावला खरा, पण सरसावलेल्या बिबट्यानं धूम ठोकत अधिकाऱ्यांनाच गुंगारा दिला. रायगड जिल्ह्यातल्या नागावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 5 जण जखमी झाले. बिबट्याच्या दहशतीमुळे बुधवारी इथल्या शाळा बंद ठेवण्याची वेळ आली. जुन्नरमध्ये बिबटे आणि 2 बछडे सीसीटीव्हीत कैद झाले. गोंदिया जिल्ह्यातल्या अर्जुनी मोरगावात बिबट्याची दहशत वाढली आहे. वनविभागाकडनं उपाययोजना होत नसल्यानं गावकरी नाराज आहेत. तर बदलापूरच्या आंबेशिवमध्ये बिबट्याने एंट्री घेतल्यानं लोक चांगलेच घाबरून गेले. आधीच अनेक प्रश्नांना तोंड देणाऱ्या सरकारची डोकेदुखी सध्या बिबट्यांनी वाढवली आहे. आमदारांनी दिलेल्या अजब-गजब सल्ल्यांमुळे क्षणभराची करमणूक होईल, पण बिबट्यांचा धुमाकूळ मात्र सुरूच राहील. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. पुढची बातमी. अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा सनसनाटी आरोप केले. त्यांच्या निशाण्यावर अर्थातच उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. मुंडवा जमीन खरेदी प्रकरणामध्ये पार्थ पवार